जिल्हाधिकारी असेल त्यांनी तुमचं नगरसेवक पद रद्द केलं आहे आणि तुमच्यावर कोणता दबाव होता का आणि दबाव तंत्राचा वापर करून हे करण्यात आले? माझ्यावर दबाव नव्हता, पण जी कास्ट स्क्रुटिनी कमिटी आहे त्यांच्यावर डेफिनेटली दबाव होता. कारण सत्ताधाऱ्यांनी सांगितलं की हिला उडवायचं. ओके, मग आता माझे पेपर व्यवस्थित आहेत म्हणून आता त्यांनी मला ज्युरिस्डिक्शनवर उडवलं की माझं SDO पालघरला राईट्स नाही आहेत मला कास्ट सर्टिफिकेट द्यायचं. ओके, आता सदा सरवणकरची मुलगी जी आता जिने माझ्या विरोधात केस केली तिचं पण जात सर्टिफिकेट जे आहे ते वैभववाडीचं आहे. ओके, तिचा पण जन्म मुंबईत झाला आहे, तिच्या बापाचाही जन्म मुंबईत झाला आहे, पण त्यांनी वैभववाडीला तिचे आजोबा राहत होते म्हणून तिकडनं तिने सर्टिफिकेट काढलं. तसं माझे आजोबा पालघरला राहत होते तर मी पालघरहून सर्टिफिकेट काढलं. काहीतरी रिझन घेऊन उडवायचं हे मला वाटतं सत्तेचा दुरुपयोग आहे. खूप प्रेशर होतं ते कमिटीवर, कसलं ते मी सांगणार नाही. ओके, पण त्या कमिटीवर खूप प्रेशर होतं आणि म्हणून आमचं हिअरिंग झालेलं आणि आज त्यांनी ऑर्डर काढली की पालघरला SDOला जे मला निवडणुकीच्या पूर्वी निवडणूक लढायच्या आधी तुम्हाला सर्टिफिकेट द्यायला लागतं ते मला SDO पालघरने दिलं होतं. ओके, त्याला राईट्स नाही आहेत SDOला माझं सर्टिफिकेट द्यायचं. याच्यावर त्यांनी माझं सर्टिफिकेट इनव्हॅलिड. आणि त्याचसोबत मला दुसरं असं होतं की आपण ज्यावेळेस महापौर राहिला होता याआधी तुम्ही खुल्या वर्गातून म्हणजे उभं राहायचा, पण यावेळेस तुम्ही काय सर्टिफिकेट दाखल करून असं त्यांनी आरोप केला आहे. त्यामध्ये तुम्हाला काय तफावत वाटेल की मागच्याच तुम्ही खुल्या वर्गातून उभं राहिला होता त्यावेळेस तुम्ही कास्ट सर्टिफिकेट करत दाखल असं त्यामध्ये नमूद करण्यात आलं आहे. सदा सरवणकर सुद्धा खुल्या विभागातच राहिला होता ना आजपर्यंत. तो काय OBC मधनं राहिला होता का? तो पण खुल्या विभागातच राहिलेला. मग आता त्यांनी त्याच्या मुलीचं OBC सीट झाल्यानंतर त्यांनी त्याच्या मुलीचं OBC सर्टिफिकेट दाखवलं. दुसऱ्यावर आरोप करायचे, ठीक आहे, मी त्यावेळेला ओपन मधनं राहिलेले, आता OBC झाला वॉर्ड म्हणून OBC सर्टिफिकेट. आज मुद्द्यावरून जे एकंदरीत लाईन नमूद करून तुमचं जे जात पडताना प्रमाणपत्र आहे ते रद्द करण्यात आलं आणि तुमच्या पदावर आता एकंदरीत टांगती तलवार असं म्हटलं जातं. ठीक आहे ना, बघा टांगती तलवार आहे म्हणजे मी ते लढाई करणार आहे. टांगती तलवार आहे येईल तेव्हा बघू तलवार कोणावर पडते. विचारतो कारण जो निकाल आलेला आहे त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की तुम्हाला वंशावळ जी आहे ती सिद्ध करता आलेली नाहीये. ती सिद्ध करण्यासाठी तुम्ही यासाठी काही नव्याने पुरावे